आणि आता बातमी आहे विजय शिवतारे यांच्या संदर्भात। बारामतीमधून पुन्हा एकदा लोकसभा लढणारच असं आव्हान पुन्हा एकदा शिवतारे यांनी अजित पवारांना दिलंय। त्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटात चांगलंच घमासान सुरू झालंय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार। माझे पुरंदरचे तो लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा। मी नाही, नियती बदला घ्यायची। मुख्यमंत्री हे मुखदर्शक बनलेले आहे। ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का? अजित पवारांवर शाब्दिक तोफ डागत शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय बापू शिवतारे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये लढणार म्हणजे लढणार। पुरंदरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बारामती लढवायचीच असा एकमतानं ठराव मंजूर केलाय। बारामतीमधून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार अशी लढाई निश्चित मानली जाते आणि या दोघांच्याही विरुद्ध आता अपक्ष विजय शिवतारे असतील। बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार। आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल, पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस। शिवतारेंनी अजित पवारांच्या विरुद्ध उघडपणे राजकीय तलवार उपसल्यानं महायुतीमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये घमासान सुरू झालाय। मुख्यमंत्री शिंदे मुखदर्शक का? निष्ठेची व्याख्या काय? असे सवाल करून अजित पवार गटानं मुख्यमंत्र्यांवरच शिवतारेंवरून शंका उपस्थित केली आहे। माझे पुरंदरचे तो लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा। मी नाही बोलत, नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे। जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले, त्या दिवशीच संपलं। तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशीच संपलं। पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्शियल संपलं होतं। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय। सातत्याने शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतारे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करतायत, राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळांवर आघात करतायत आणि माननीय मुख्यमंत्री हे मुखदर्शक बनलेले आहेत। त्यांना समज देखील देण्यात आली की नाही हे देखील महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं। त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे का हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं। अजित पवार उर्मट आहे। मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो। अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू। 2014 मध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं त्यांना मतदान करताना? आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला, पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करू नका, मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का? अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते। त्यांची किती लायकी आहे ते सगळ्यांना माहिती आहे। सोडा ते विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। 2019 मध्ये कसा आमदार होतो ते बघतो असं आव्हान देऊन अजित पवारांनी शिवतारेंना पाडलं। त्याचाच बदला घेण्यासाठी शिवतारेंनी आता दंड थोपटले। त्यासाठीच ते बारामतीच्या निवडणुकीला फडणवीसांच्याच भाषेत कालचक्र म्हणताय आणि या लढाईत रामासोबत असणारा बिभीषण असं स्वतःलाच सांगताय। आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे। बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ। विजय शिवतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक स्वाभिमानी माणूस खासदार झाला। ही लढाई आहे। या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा, रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे।
विजय शिवतारेंच्या याच भूमिकेमुळे आता अजित पवार गट देखील उघडपणे बोलतोय। आनंद परांजपे यांनी शिवतारेंवर कारवाई करणार आहात की नाही असा थेट सवालच विचारला। त्याचवेळी आम्ही ठाण्यातील शिंदेशाही संपवायची का असाही सवाल केला। म्हणजे ठिणगी शिवतारेंनी बारामतीत पाडली असली तरी आग मात्र शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात पोहोचली आहे। मात्र पक्षांतर्गत कारवाई झाली तरी माघार नाही अशा भूमिकेत सध्या शिवतारे आहेत। जर पक्षांतर्गत कारवाई झाली तर विजय बापू भाजपमध्ये जाणार का? मी माझ्या लोकांसाठी काही करायची तयारी आहे। शिवतारेंच्या भूमिकेवरून अनिल परब यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांना तिरकस टोला लगावला। बारामती बैठका घेत आहेत आणि ते सुद्धा आता पुन्हा एकदा निवडणूक लढवणार अजूनही ठाम आहेत। कसं पाहता एकंदरीत संपूर्ण वादाकडे? नाही, लढावी त्यांनी आणि जिंकावी, शुभेच्छा आहे माझ्या त्यांना। विजय शिवतारे जिंकले तर आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे। म्हणजे शिंदेंनी ज्यांना शब्द दिला नव्हता असा एक खासदार झाला, म्हणजे 13 सांभाळता येतात की नाही मला माहीत नाहीत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोण निवडून आणले तर विजय शिवतारेंचं कौतुक करावं लागेल। विजय शिवतारेंनी नमो बॅनर खाली अपक्ष लढण्याची घोषणा केल्या शिवतारेंचं जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत सुरू झालंय। आणि गाड्यांवर पोस्टरही लागले। फिक्स खासदार, बापूंना आपलं एक मत, पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग। पुरंदरहून प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।